कर्जत तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष संपलेला नाही, तर कार्यकर्त्यांच्या जोरावर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कर्जत नगर परिषद या तीनही ठिकाणी पक्ष सत्तेत असल्याचं मत उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी व्यक्त केलं. आगामी ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेऊन सर्व शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी केले. कर्जत तालुका आढावा बैठक शिवालय येथे तालुका प्रमुख बाजीराव दळवी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी विविध पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत नुकत्याच निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार देखील करण्यात आला. नितीन सावंत यांनी परिवर्तन आघाडीच्या निर्णयामुळे पक्षाला यश मिळाल्याचे सांगत आपले कार्यकर्ते सत्तेत पोहोचले हेच आपल्या निर्णयाचे यश आहे असे स्पष्ट केले. तर जिल्हा परिषद गटनेते बाबू घारे यांनी संघटन मजबूत करण्यावर भर देत ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयारी करण्याचे आवाहन केले. बैठकीत तालुक्यातील विविध पदांवरील रिक्त जागा लवकर भरणे तसंच स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार देखील व्यक्त करण्यात आला. शिवसैनिकांनी गावागावात पक्षाची ताकद वाढवून भगवा झेंडा फडकवण्याचे लक्ष ठेवावे असा संदेश यावेळी देण्यात आला. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.